कमी देवा ताईने गाये नाचे उडे आपुल्या छंद मनाच्या आनंदी आवडे लाज भय शंका दुराभिमान मंगळे साधो या परते गाये नाचे उडे आपुल्या छंद मनाच्या आनंदी आवडे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आवाज गती से संभाळावे
अभंग
भगवान श्रीमंत परमात्मा आणि श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघांमध्ये संवाद व्यक्त करणार आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम भगवंताच्या जवळ जातात आणि जवळ गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाला विचारलेले काही प्रश्न आहेत. देवाला तुकाराम महाराजांना प्रश्न केला, म्हणतात का हो तुकोबा, तुमचं सुख कशात आहे? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी फार गोड केला आहे, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, या सुखाच्या पलीकडे देवा आम्हाला काही नको, आम्ही काही जाणत नाही आणि तुम्ही देवा. मग का होतो बाबा, तुम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्त झालं मान्य आहे. बरं ते सुख तुम्ही कशा प्रकारे भोगता? बरं एकटेच भोगता की इतरांनाही देता? असं म्हटल्यानंतर तुकोबाला दुसऱ्या जन्मात म्हणतात की देवा, अरे ते सुख मी एकटा भोगत नाही, मी तर भोगतो आणि इतरांनाही देतो. गाये नाचे पुढे आपल्या छंदे मनाचा आनंदे आवडीने. देवाने तुकाराम महाराजांना प्रश्न केला, म्हणते का होतो बाबा, तुम्हाला गाण्यातून नाचण्यातून काही लाज वाटत नाही का? काही शंका वाटत नाही का? तुकोबाने देवाला सांगितलं. तुकोबाला तुकाराम महाराजांना हसू आलं आणि तुकाराम महाराज देवाला बोलले, अरे देवा, आता त्या शंकेचा आम्हाला अडकून नकोस, कारण त्या शंकेच्या परिपाणी केलं आणि म्हणून आज शंका दुराविरामान नकळे साधन या करिता. देवा, याच्यापेक्षा वेगळा संसार काही नाही. देवाने तुकाराम महाराजांचं सगळं पूर्ण ऐकून घेतलं आणि तुकाराम महाराजांना म्हणतात, तुकोबा, तुम्हाला सगळं जर वैष्णवांच्या संगत प्राप्त होत असेल ना, तर माझ्या काही उपयोग आहे का नाही? पुढे सांगितलं, देवाने विचारलं, पण माझ्या दर्शनाचा काही उपयोग आहे का नाही? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी देवाच्या समोर हात जोडले आणि देवाला विनंती केली, म्हटलं देवा, अरे असं काय करतोय? आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त झालं हे कुणामुळे? तुझ्यामुळे. आणि त्याचा सांभाळ करून देवा कुठे हातात आहे? तुझ्या हातात आहे. का म्हणे आता आपल्या सायास आम्हा जगविषयी सांभाळावे, काही नाच एवढे आपल्या छंदी मनाच्या आनंदी आवडीने प्रस्तुत अभंगाचा सरळ धावता लावत माझ्या आणि त्या सप्ताहाच्या आजच्या 14 दिवसाची केंद्र शिवा आमचे सर्व तरुण मंडळी जे हनुमान प्रसादी भजनी मंडळ प्रसन्न जाधववाडी यांच्या संकल्पने आणि समस्त जाधववाडी प्रसन्न ग्रामस्थांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली. वास्तविक पाहायला गेलो तर ती कोणी मोठ्या प्रकारे आहे. सेवेला ती सेवक झालो पायीची वाहन पायीवरी आपण नाही लावू शकता. भगवान श्री हनुमंतरायाचं दर्शन उपस्थित सर्व पुस्तकाच्या सर्व मंडळी दर्शन त्या ठिकाणी मला प्राप्त झालं. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करू. या कीर्तना करता उपस्थित दोन्ही कुटुंबाचे आमचे गणेश महाराज असतील, गायनाचे आमचे ओंकार दादा असतील, सुशांत महाराज असतील, चांगले महाराज, ही सर्व उपस्थित असतील सर्व मंडळी, ही गुरुस्थानी असलेली मंडळी ज्यांच्या सानिध्यात खरा प्रमाण करायला अशी सर्व मंडळी, आमचे गुरुवर्य तुकाराम महाराज चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे वडील महाराज असतील, पांढरी महाराज असतील, सर्व भूमिक काढलेली मंडळी, या सर्वांच्या ठिकाणी नमस्कार हो. आई शिकाई करता महात्माने ज्या पद्धतीने मला प्रतिष्ठित ज्ञानोबा तुकोबाला ज्या पद्धतीने मला विस्तृत दिली त्या पद्धतीने आपल्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. उपस्थित सर्व माता बंधू भगिनी त्यांना नमस्कार होऊन वैकुंठवासी सद्गुरू श्रीधर महाराज मुरली बाबू मार्गे यांना नमस्कार होतो. आमच्या आजोबा वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा यांना नमस्कार होतो आणि माझ्या विषयाला प्रारंभ आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाला देवाला सांगतात की देवा मला वैष्णवांच्या संगीत सुख प्राप्त झालं. आता बघा जगाचा विचार करता जगामध्ये प्रत्येकाला एका गोष्टीची अपेक्षा आहे. कशाची हो? तर सुखाची. बघा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भारत बरोबर
ज्याच्याकरता सर्व जीव प्रयत्न करतात नव्हे नव्हे ज्याच्याकरता हा अट्टहास आहे त्या गोष्टीचं नाव म्हणजे सुख. सुखाला की कशी तळमळ. मला सांगा इथं बसल्यापैकी असं पण आहे का की त्याला सुख नको दुःख हवे आहे का कोणी आहे का जो असं देवाकडे म्हणेल का देवा आतापर्यंत तू आमच्या जीवनामध्ये सुख दिलंस आता आम्हाला दुःख दे. कोण आहे का इथं मजला की दुःख भावे ऐसे कोणी भावी ना दे. तुम्ही आम्ही सर्वजण देवाकडे सुख मागतो बरोबर का नाही. मला सांगा या सुखाच्या प्राप्तीकरता आपण अहोरात्र कष्ट करतो का नाही. मला सांगा तुम्ही इथं कीर्तनाला आला कशा करता आला कशा करता आला घरी जेवण मिळत नाही म्हणाला तो तर नाही कुठंतरी सुख मिळावं कुठंतरी समाधान मिळावं या उद्देशाने आलात नाही आलात नाही. मग सुखाचा विचार करता शास्त्रानं सुखाचे एकूण 3 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे तामसी सुख दुसरा राजसी सुख आणि तिसरा सात्विक सुख. आता तामसी सुख म्हणजे काय ज्ञानोबाने फार सुंदर म्हणतात अभियेचे पेने आद्याचे भोजने स्वयेशी संविधाने होईचे सुख. त्याला काय म्हणायचं तामसी सुख म्हणजे बघा ज्ञानोबाने फार सुंदर ओळख बोलतात. ज्ञानोबाने असं म्हणतात की माणसाला नको ते खाण्यात नको ते पिण्यात नको ते पाहण्यात जे सुख प्राप्त होतं त्याला काय म्हणायचं तामसी सुख. आता त्या तामसी सुखामध्ये महाराज अजून 3 प्रकार आहेत ऐका. काही माणसं महाराज धाब्यावरही खातात बघा लक्षात नाही का. काही माणसं धाब्यावरही खातात काही माणसं घरातही खातात आणि काही माणसं भिक्षा मागून खातात. आता बघा जो धाब्यावर खातो त्याला काय म्हणायचं तर तामसी सुख. जो धाब्यावर खातो त्याला काय म्हणायचं तामसी सुख. जो घरात आपल्या बायकोच्या हात चमचमीत करून खातो त्याला काय म्हणायचं राजसी सुख. आणि तिसरं जे 4 घर भिक्षा मागून खातो त्याला काय म्हणायचं सात्विक सुख. महाराज हे केल्यावर सुख आहे ते केल्यावर सुख आहे मग संसारात सुख नाही का संसारामध्ये सुख आहे. तुम्ही जशी सुखाची व्याख्या केली तामसी सुख राजसी सुख सात्विक सुख बोलू का अधिकार नाही पण एक वाक्य बोलतो ऐका. जो वेश्येची सेवा करतो त्याला काय म्हणायचं तामसी सुख. जो वेश्येची सेवा करतो त्याला तामसी सुख म्हणायचं. जो आपल्या पत्नीची सेवा करतो त्याला काय म्हणायचं राजसी सुख. आणि जो आपल्या गुरुची सेवा करतो त्याला काय म्हणायचं सात्विक सुख. हे सुखाचे 3 प्रकार आहेत. तुम्ही म्हणा महाराज तुम्ही सुखाची व्याख्या सांगितली सुखाचे 3 प्रकार सांगितले तामसी सुख राजसी सुख आणि सात्विक सुख. बरं आतापर्यंत आम्ही संसार केला त्या संसारामध्ये आम्हाला एक नेमकं कुठं सुख आहे त्याचं उत्तर तुम्हाला सांगताय का. आपण संसारामध्ये जे सुख भोगलं ते 3ही प्रकारचं सुख भोगलं कसं नाही हो माणसं 3 प्रकारचे अगदी माझ्यासमोर म्हणजे बघा आपण कधीतरी महाराज त्या धाब्यावरती गेलात नाही त्या धाब्यावरती महाराज काही ना काहीतरी खाल्लं ज्या अर्थी त्या धाब्यावरती महाराज आपण खाल्लं याचा अर्थ काय तर आपण तामसी सुख भोगलो. आपण घरी चमचमीत करून खातो खाता का नाही म्हणजे आपण राजसी सुख सुद्धा काय झालं भोगलो. आपण कधीतरी संन्यासाच्या साधूच्या संगतीमध्ये काहीतरी खाल्लं म्हणजे आपण सात्विक सुख सुद्धा भोगलो. आपण 3ही सुखामध्ये म्हणतो आणि म्हणून आपल्याला काय म्हणतात जण म्हणतात. तुम्ही म्हणा महाराज हे केल्यावर सुख आहे हे केल्यावर सुख आहे मग संसारात आम्ही किती दिवस जे सुखाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतोय त्याला नेमकी सुख म्हणायचं का तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो का. संसारामध्ये महाराज सुख आहे पण ते सुख किती आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक गृहस्थ रस्त्यात चालला होता जाता जाता त्या गृहस्थाच्या मागे वाघ लागला. आता ही गोष्ट ही कथा तुम्ही ऐकली असेल पण तुम्हाला सिद्धांत लिहायचं. त्या मनुष्याच्या मागे महाराज वाघ लागला. धावता धावता तो मनुष्य एका आडात जाऊन पडला. आड म्हणजे समजलेला त्या विहिरीत जाऊन पडला. आता विहिरीत पडल्यानंतर बघा तो जो वाघ होता का नाही तो विहिरीच्या बाहेर येऊन उभा आहे. आता विहिरीत पडल्यानंतर जवळ असणाऱ्या एखाद्या झाडाच्या फांदीला तो लटकत राहिला. वरती वाघ आहे त्या विहिरीमध्ये खाली नाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी त्याला सुख प्राप्त व्हावं कुठंतरी समाधान प्राप्त व्हावं या उद्देशाने काय केलं होता तो प्रयत्न करत होता. आता बघा झालं असं त्या ज्या झाडाला त्यानं पकडलं होतं का नाही त्या फांदीला पकडलं होतं का नाही त्या फांदीला महाराज एक मोहळ होतं. काय होता मोहळ होता आणि त्या फांदीला पकडल्यामुळे त्या मोहळाला झटका बसू लागला आणि झटका बसल्यामुळे
त्या मळाचा कांदा फुटून त्याचा एक थेंब त्याच्या ओठाच्या आणि नाकाच्या मध्ये पडला. त्यानं आपली जीभ बाहेर काढली. महाराज त्या मधाला लावली. जेवढं स्वाद त्या जिभेला त्याचा प्राप्त झाला तेवढं सुख कशामध्ये आहे तर संसारामध्ये. बाकी सगळं काय आहे? दुःख आहे. सुख पाहता जवा संसारामध्ये दुःख आहे. संसारामध्ये सुख नाही. कारण संसार कसा आहे? संसार शांती नाही तो संसार मला सुखाचा नाही तर संसार कसा आहे? दुःखाचा आहे. मला एक सांगा, कडुलिंबाचं झाड तुम्ही पाहिले का? पाहिले का नाही? मुळा गावात नाही म्हणून प्रश्नाचे उत्तर द्यायचं असं नाही. मला सांगा, कडुलिंबाचं झाड तुम्ही पाहिलंय? बरं, त्या कडुलिंबाच्या झाडाचं जर आपण मूळ बाजूला केलं, ते मूळ जर आपण खाल्लं आणि त्याच कडुलिंबाच्या झाडाचा जर आपण पाला खाल्ला तो खाल्ला, मला सांगा पूर्ण पाला गोड लागेल का? नाही लागणार. त्या कडुलिंबाच्या झाडाचं मूळही कडू लागेल आणि त्याच कडुलिंबाच्या झाडाचं पानही काय लागेल? कडू लागेल. म्हणजे बघा, ज्याचं मूळच कडू आहे त्याला गोड फळे येतील का? असा तो संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार आहे. हा संसार महाराज कसा आहे? तो दुःखाचा आहे. एका सुभाषितांना फार सुंदर म्हणजे आहे का? अरे संसार सकाळी उठायचं मला चहा पावडर संपली आला, कांदे संपले आला, बटाटे संपले आला. आमचा गप मात्र महाराज फिरतोय सकाळ संध्याकाळ बस नाही. तसा तो संसार आहे. संसार कसा आहे महाराज? संसारामध्ये संसारामध्ये दुःख आहे. एका महाराजाला एका प्रश्न एका मालकाला प्रश्न विचारला, महाराज राहू तुम्ही म्हणता संसारामध्ये सुख नाही, संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. मग आम्ही इतके दिवस त्या संसार सुखाच्या बाबतीत प्रयत्न करतोय. तुकाराम महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. सर्व सुखाची आशा
ते जिलेबीचं जर आपण एक तुकडा घेतला ठेवला, मला सांगा किती तास जिलेबी तोडला जातो? 2 तास, 1 तास, अर्धा तास, 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा सेकंद, अर्धा सेकंद. म्हणजे अर्ध्या सेकंदाच्या त्या जिलेबीच्या सुखाकरता आपण काय करतो, ते तयार करण्यासाठी इतकी मोठी धडपड करतो. असे काही लोक त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले. कशाला? तर तेव्हा आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये नुसतं दुःख, त्या दुःखाचा आम्हाला काय झालाय, कंटाळा आलाय, आम्हाला आता दुःख नको, आम्हाला सुख पाहिजे. आणि त्या सुखाच्या प्राप्तीकरता काही वाईट भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले. आता गेल्यानंतर देवानं त्याला पाहिलं, कुणाला? दर्शनाकरता आलेल्या लोकांना देवानं पाहिलं. आणि पाहिल्यानंतर देवाला माहिती पडतो, देवानं मला विचार केला, अरे प्रत्येक जण माझ्याकडे येतोय, सुखाची अपेक्षा करतोय, प्रत्येक जण येतोय, सुखाची अपेक्षा करतोय, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय आहे? दुःख आहे. देवाला वाईट वाटलं, तो भगवान परमात्मा भेटेवर आधी उभा राहिला, विचार केला. आणि मग तू या समाजामध्ये, या लोकांमध्ये काय झालं? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आहे, प्रत्येक जण माझ्याकडे सुखाच्या अपेक्षेने आले. बघा, देवाकडे जात असताना, देवाकडे जात असताना, देवाकडे जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसाराकडे जाणं वेगळं आहे. कळतंय ना मला काय म्हणायचं? देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाकडे जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसाराकडे जाणं वेगळं आहे. यामध्ये जमीन असल्यामुळे मला तुम्हाला कळतंय का? म्हणजे बघा, आता काही दिवसानंतर आपल्या इंदोरचं आराध्य दैवत महाराजांची काय आहे, यात्रा आहे, बरोबर की नाही? आपण सहज महाराज बोलून जातो, महाराज अहो त्या आमच्या गावाच्या यात्रेमध्ये इतकी लोक, महाराज इतकी लोक, इथं पाय ठेवायला जागा नाही. त्या यात्रेमध्ये पण मला सांगा, यात्रेमध्ये इतकी लोक, महाराज पाय ठेवायला जागा नाही. त्यातले किती माणसं देवाकरता गेली आणि किती माणसं संसाराकरता गेली, तुम्हाला सांगता येतील? सांगता येतील का? नाही सांगता येणार. कसं? देवाकडे जात असताना देवाकडे संसाराकरता जाणं वेगळं आहे आणि देवाकडे जाणं वेगळं आहे. तुम्हाला याहीपेक्षा सोपं सांगतो मी, तुम्हाला लगेच कळेल. बघा, तुमच्याकडे 2 माणसं घरी आली. पहिला मनुष्य सकाळी आला, त्यानं विचारलं, म्हटलं, अहो बरेच दिवस झाले तुम्ही सकाळी रस्त्यावरती फिरताना दिसला नाही आणि म्हणून तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता मी तुमच्या घरी आलो. बघा, कळतंय का? तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आलेल्या माणसाला आपण बाहेर पाठवून द्याल ना? आपण त्याला घरी घेणार, त्याला चहा पाणी देणार, बरोबर ना? तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आलेला सकाळी मनुष्य, त्याला आपण घरी घेणार, बाहेर त्याला काय देणार? चहा देणार, पाणी देणार, बरोबर का नाही? आणि तो संध्याकाळी दुसरा मनुष्य आला आणि त्याने सांगितलं, म्हटलं, अहो 4 महिने झाले पगार झाला नाही, त्याला 10,000 उष्णे देतात का? सकाळी मनुष्य कशा करता आला? तर तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता. आणि संध्याकाळी दुसरा मनुष्य आला, कशा करता? तर तुमच्याकडे उसने पैसे मागण्याकरता. मग मला सांगा, तुमच्याकडे तुमच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आलेला आवडेल की तुमच्याकडे उसने पैसे मागायला आलेला आवडेल? कोण आवडेल? उसने पैसे मागायला आलेला आवडेल ना? या व्यवहारातल्या साध्या सुद्धा गोष्टी जर तुम्हाला कळत असतील तर तो जगाचा मालक आहे, त्या देवाला कळत असेल. देवाकडे जात असताना देवाकडे जाणं वेगळं आहे आणि देवाकडे संसाराकडे जाणं वेगळं आहे. बरेचशी मंडळी वारकरी त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले. देवाला प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दुःख आहे, प्रत्येकाला काय हवंय? सुखाची अपेक्षा आहे. परमात्मा खाली उभे राहिले, मान खाली घातली आणि देवाला वाटलं, म्हटलं या समाजामध्ये, या लोकांमध्ये काय चालू आहे? प्रत्येक जण आनंद मिळतोय, सुखाच्या अपेक्षा करतोय. देवाला मान खाली घातली आणि तेवढ्यात सुंदर भजन करत एक साधू महात्मा आले. रामकृष्ण हरी जय, रामकृष्ण
त्या ठिकाणी साधू महात्मा राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. हे साधू महात्मा सुंदर भजन करतोय. देवाला तर भजन आवडलं. मला देवाने पाठ वर केली तर साक्षात समोर पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना देवानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर देवाला आनंद झाला. देवाला तुकाराम महाराज देवाचे दर्शन देतो. तुको बरे पुढं निघणार तेवढ्यात साक्षात मूर्तिमंत भगवान महाराजांनी तुकाराम महाराजांना आवाज दिला. म्हटलं तुकोबा थांब. देवाला तुकाराम महाराजांना आवाज दिला महाराज आणि तुको बरे थांब. याचा अर्थ असा देवाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद हा कायम असतो. असं नाही या आपण का बोलताय अहो तुकाराम महाराजांची अशी कितीतरी अभंग आहेत की त्यामध्ये देवाचा आणि तुकाराम महाराजांचा काय आहे संवाद आहे. मला सांगा तुकाराम महाराज पंढरपूरला कशा करता गेले होते? देवाच्या दर्शनाकरता गेले होते. बरोबर काय? आणि देवाच्या दर्शनाकरता गेल्यानंतर देवाला तुकाराम महाराजांना थांबवलं. तुम्ही आम्ही दर्शनाला गेल्यानंतर देव आपल्याला पाहतो का? पाहतो का? मी म्हणेन जगाच्या पाठीवरती तो भगवान परमात्मा असा दैवत आहे. आता आपल्याकडची बरीचशी मंडळी मोठ्या तीर्थक्षेत्र क्षेत्रात जाऊन आले का नाही? बरेचशी मंडळी बाहेरच्या मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आले. पण तुम्हाला एक सांगा या जगाच्या पाठीवर कितीही मोठं तीर्थक्षेत्र असू द्या परंतु त्या माझ्या पांडुरंगाच्या पायाला जसा आपण स्पर्श करतो असं तुमचं तीर्थक्षेत्रामध्ये आहे का? तुम्ही आम्ही भाग्यवान मंडळी आहोत की आपला जन्म या महाराष्ट्रात झाला या संतांच्या भूमीमध्ये झाला की आपण पंढरपूरला गेल्यानंतर मी म्हणतो देवाला आपल्याला 10 मिनिटं पाणी पाहता आलं तरी चालेल. काय म्हणते देवाला आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटं पाहता नाही आलं तरी चालेल. परंतु देवाला स्पर्श करण्याचा जो मान आहे मला आपल्याला तुकाराम महाराजांना थांबवलं. थांबवल्यानंतर तुकाराम महाराजांनी प्रश्न केला होता तेव्हा का हो देवाला सांगितलं 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं झाली देव काय बोले का? तुकाराम महाराजांना वाटतं देवाला वाटतं की देवाच्या लक्षात नसेल आणि म्हणून तुकाराम महाराजांनी परत देवाला आवाज दिला. म्हटलं देवा अहो आता थांबायला सांगितलं आणि स्वतः काय बोलत नाही. म्हटलं झालंय काय? देवाने सांगितलं आधी 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं करता करता महाराज 20 मिनिटं झाली. देव काय बोले ना? तुकाराम महाराजांना जरा राग आला. तुला काय सांगायचं असेल तर सांग लवकर. त्याचं कारण आहे कारण मला पुन्हा देऊन जायचं आणि माझ्या बरोबर जे आलेले जे सवंगडी हे जर पुढे गेले तर मला एकट्याला जायला लागेल. काय कर तुला जे काय बोलायचं ते लगेच बोल. आता असं बोलल्यानंतर भगवान परमात्मा खाली होऊन उभे राहिले. तुकाराम महाराजांना प्रश्न केला. म्हटलं बाबा तुम्हाला एक विचारू का? बरं विचारा ना. बरं आतापर्यंत या मंदिरामध्ये जेवढे भक्त आले जेवढे वारकरी आले सगळ्यांच्या चेहऱ्यावरती काय आहे? दुःख आहे. प्रत्येक जण माझ्याकडे सुखाचे अपेक्षित आहे. प्रत्येकाला सुख आहे. परंतु तुमच्याकडे पाहिलं आणि तुमच्या चेहऱ्यावरती दुःखाचा एकही